प्रेक्षक मित्र हो नमस्कार. आज आपण बघणार आहोत स्वामी सांगतात या चॅनलच्या माध्यमातून राशी भविष्य. तर या ठिकाणी मिथुनसह 3 राशींना संयम ठेवा, चिडचिड केल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. तर बघूया या राशीमध्ये काय हालचाली आहेत. तर मेष राशी, पैसा वाया घालवू नका. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी सुरू असलेला अनावश्यक वाद मिटवाल. गरजेनुसार सहज उत्पादन मिळेल. तुमचा स्वभाव असमाधानी राहील. लक्ष विकृत कामाकडे वळवले जाईल. पुढे ढकलले. वेळ आणि पैसा वाया घालवू नका. जोडीदाराशी पैशावरून वाद होतील. घरगुती वातावरण बिघडेल. कुटुंबातील समस्यांच्या आरोग्याबाबत काळजीत राहाल. आज भाग्य 98% तुमच्या बाजूने राहील. देवी सरस्वतीची पूजा करा. त्याचबरोबर पुढची जी रास असणार आहे वृषभ रास, नफा मिळेल. आजचा दिवस तुम्हाला विपरीत परिणाम देईल. अचानक नफा मिळालेली खुश व्हाल. यशाच्या अपेक्षेतून नैराश्य निर्माण करावी लागेल. स्वतःच्या बळावर कामं केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात कोणत्याही छोट्या मोठ्या कामं प्रामाणिकपणे पूर्ण कराल, ज्यात तुम्हाला फायदा नक्की होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आज भाग्य 65% तुमच्या बाजूने असणार आहे. श्रीकृष्णाची पूजा करा. मिथुन राशीमध्ये संयम ठेवा. आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी असेल. काही नवीन कामे करण्याचा निर्णय घ्याल. आरोग्यामुळे आळस अंगात शिरेल, ज्यामुळे कोणत्याही काम वेळेव्यापी पूर्ण करणार नाही. कामाच्या ठिकाणी टीका सहन करावी लागेल. व्यवसायातून फारसा नफा मिळणार नाही. अधिक नफा मिळण्याच्या इच्छेने शरीराला त्रास होईल. त्याचबरोबर मानसिक त्रासामुळे धक्कादायक कामं टाळा. धनहानी होण्याची शक्यता आहे. संयम ठेवायला हवा. आज भाग्य 97% तुमच्या बाजूने असेल. ब्रह्मांडाने दान करा. कर्क राशीत खर्च वाढ होईल. आजचा दिवस तुमच्या शौर्याचा असेल. नशीब चांगले असल्यामुळे कामात जास्त मेहनत करावी लागणार नाही. तुमच्या व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होतील. घरगती वादामुळे बदनामी होण्याची भीती राहील. जर प्रेक्षक मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण या चॅनलच्या माध्यमातून राशी भविष्य देत असतो, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.